आजच्या आधुनिक युगात विशेषतः सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात एक ठराविक समज बिंबवली गेली आहे की यशस्वी विक्रेता किंवा व्यावसायिक दिसण्यासाठी त्याने पाश्चिमात्य पोशाखच परिधान करावा, म्हणजेच शर्ट पॅन्ट, टाय आणि ब्लेझरमध्ये स्वतःला गुंडाळले तरच तो विश्वासार्ह ठरतो, अशी एक विचित्र मानसिकता तयार करण्यात आली आहे. परंतु वस्तुस्थिती याच्या अगदी विरुद्ध आहे. ग्राहकाला शेवटी हव्या असतात त्या गुणवत्तापूर्ण वस्तू, उपयोगी सेवा आणि विश्वासाचा अनुभव. विक्रेता कशा रंगाचा शर्ट घालतो, किती महागडा ब्लेझर घालतो किंवा टायची गाठ कशी मारतो याची फारशी पर्वा त्याला नसते. तुम्ही बाजारात फिरलात तर तुम्हाला दिसेल की भाजीवाला, फळवाला, वडापाववाला, चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्रेते, चहावाल्या टपरीवरील हसरा माणूस यांच्या कोणाकडेही तुम्हाला ब्रँडेड सूट दिसणार नाही. पण त्यांच्याकडे तुम्हाला ग्राहकांची गर्दी मात्र नक्की दिसेल, कारण त्यांच्याकडे आहे प्रामाणिक सेवा, दर्जेदार माल आणि मनाचा उबदार व्यवहार. आज ऑनलाईन व्यापाराच्या युगात तर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. ग्राहकाला विक्रेत्याचा चेहराही ठाऊक नसतो, तरीही तो खरेदी करतो, कारण त्याला वस्तूवर विश्वास असतो, विक्रेत्याच्या पोशाखावर नव्हे. कॉर्पोरेट जगात मात्र ड्रेस कोड हा एक अलिखित नियम बनला आहे. टायशिवाय सभागृहात प्रवेश नाही, सूटशिवाय व्यक्तिमत्व नाही, अशा गोष्टींचा अट्टहास जपला जातो. पण आपल्या भारतभूमीने एका पोशाखरहित उद्योजकाला जगासमोर उभं केलं, स्वामी रामदेवजी महाराज. एका साध्या भगव्या वस्त्रातील योगीने सूटबूटधारी कॉर्पोरेट दिग्गजांना मागे टाकत पतंजलीसारखी अब्जावधींची कंपनी उभी केली. त्यांचा पोशाख नव्हे तर त्यांचा दृष्टिकोन, कार्यनिष्ठा आणि लोकांवरील विश्वास यानेच त्यांना यश दिले. खरं तर पोशाख हा शरीर झाकण्यासाठी असतो, व्यक्तिमत्व मोजण्यासाठी नाही. आपण जसे आहोत तसे दिसण्यातच खरी आत्मविश्वासाची झलक असते. आधुनिक शिक्षित समाजाने सुसंस्कृत दिसण्याचा मुखवटा घालून आत्मविश्वासाच्या मूळ अर्थालाच विकृत केला आहे. हे सुशिक्षित अडाणीपण आपल्याला खऱ्या प्रगतीपासून दूर नेत आहे. खरा विक्रेता तोच जो वस्तू नव्हे विश्वास विकतो, जो पोशाखाने नाही पण प्रामाणिकतेने आणि सेवेने ग्राहक जिंकतो, आणि जो आपल्या संस्कृतीचा, आपल्या मुळांचा, आपल्या ओळखीचा अभिमान बाळगतो, तोच खरा मार्केटिंगचा साधक. मनुष्याचा खरा अलंकार त्याचे वस्त्र नव्हे तर त्याचे आचरण आहे. मनुष्याच्या पोशाखाचे 2 स्तर असतात, एक बाह्य जो शरीरावर असतो आणि दुसरा अंतःकरणाचा जो विचार, वृत्ती आणि संस्कारांनी विणलेला असतो. बाह्य पोशाख डोळ्यांना दिसतो, पण अंतःकरणाचा पोशाख आत्म्याला उजळवतो. याच अंतःकरणाच्या शुचिरभूत पोशाखात माणूस कितीही साधेपणाने जगला तरी तो तेजोमय दिसतो. म्हणूनच सूट, बूट, टाय, ब्लेझर हे यशाचे प्रतीक नसून केवळ जगण्याच्या पातळ्या दाखवतात. खरे यश तेच जे आतल्या पातळीवर फुलते, जिथे मन स्वच्छ आहे, बुद्धी प्रामाणिक आहे आणि कृती धर्मसंगत आहे. आपल्या देशात ऋषीमुनी नग्न, अर्धनग्न किंवा साध्या वस्त्रातही जगाला ज्ञान देत होते. त्यांचा ड्रेस कोड नव्हता, पण त्यांचा कॉन्शियसनेस कोड होता. त्यांचे वस्त्र म्हणजे व्रत, त्यांची अलंकार म्हणजे संयम आणि त्यांचा सुगंध म्हणजे करुणा. त्यामुळेच आज जर कुणी म्हणत असेल की यशासाठी पाश्चिमात्य पोशाखच आवश्यक आहे, तर त्याने अद्याप आत्मिक वस्त्राचे मोल ओळखलेले नाही. खरं सौंदर्य तेच जे मनात आहे, खरी श्रीमंती तीच जी चारित्र्यात आहे, आणि खरा पोशाख तोच जो अंतःकरणातला प्रकाश झाकत नाही तर उलगडतो. त्यामुळेच तर मी म्हणतो, अटायर डझंट मॅटर.